तर मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच आहे की आता जस्ट मला म्हणजे मॅडमने आठवण केली की आमच्या एक नातेवाईक असतात स्वित्झर्लंडमध्ये, त्याचे सुद्धा सरमळकर म्हणून स्वित्झर्लंडच असतात. तर त्यांनी आम्हाला काही पैसे हे केले, देऊन ठेवले होते की बाबा तुम्ही कोणाला असे डोनेट करा, तुम्हाला कुठल्याही संस्था तुम्हाला चांगल्या वाटते काय वगैरे. तर आम्ही मागच्या वर्षी देखील आम्ही इथे काही वृद्धाश्रमाला आम्ही स्वतः म्हणजे काही वस्तू आम्ही डोनेट केल्या. एक वृद्धाश्रम इथंच आहे, पानगडला एक आहे आणि दुसरा एक स्नेहपुंज म्हणून इथे रस्त्यातच आहे. तर त्यांना आम्ही डोनेशन दिली होती. तर आत्ता जस्ट एक आठवण म्हणून आम्ही फुलाची पाकळी म्हणून एक आम्ही 2,500 रुपयाची मदत त्यांना आम्ही कुष्ठरोग निवारण समितीला आम्ही जाहीर करतो. आणि त्याचप्रमाणे आत्ता जसं आम्ही रोटरी क्लबतर्फे आहे, तर आम्ही जसं तुम्ही काहीतरी तुमची रिक्वायरमेंट असेल तर ते आम्हाला तुम्ही जरूर पाठवा. आम्ही ॲज अ रोटरी क्लब आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये प्रपोजल घेऊया आणि लगेच आम्ही मान्यता देऊन त्याचं जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही शक्य करू. एवढंच मला सांगायचं होतं. एक मगाशी एक असं अंत्यसंस्काराचं सांगितलं, तसाच एक प्रसंग इथल्या एका वृद्धाश्रमात झालेला होता अंत्यसंस्कार. कारण मला इथले वृद्धाश्रम सगळे माहिती आहेत, कारण मी नायक फाउंडेशनतर्फे खूप वेळा व्हिजिट करत असतो. तर त्या वृद्धाश्रमाचं नाव सांगत नाही. त्या वृद्धाश्रमामध्ये एक मुस्लिम व्यक्ती निधन पावले. आता ती मुस्लिम व्यक्ती निधन पावल्यावरती कोणी त्याचे वारसदार पुढे येणार. आता ते वारसदार त्यांना विचारायला लागले की तो शिया होता का सुन्नी होता. तर मग आता ते शेवटी वृद्धाश्रमाच्या मालकांना प्रश्न पडला की आता काय बाबा, तो कुठला त्याला माहित नाही की माणूसचा एक्सपायर झालाय. तर त्यांनी मग शेवटी काही न विचारता त्या माणसावरती हिंदू संस्काराप्रमाणे अंतिम संस्कार केले. तर जसे अनेक प्रसंग येतात की जसे म्हणजे वृद्धाश्रमामध्ये, आणि अनेकदा असं होतं की वृद्धाश्रमात लोक बघायला येत नाही, पण जेव्हा माणसाची डेथ होती त्यानंतर मात्र त्या डेथ सर्टिफिकेट घ्यायला येतात. अशा अनेक आम्हाला कहाण्या बघायला मिळतात. तर एवढंच एक तुम्हाला शेअर करायचं. थँक्यू.